आज मला इन्व्हाइट केलं होतं एका रील स्टारने. नमस्कार, मी गौरी पाटील. स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर गौरी या पेजवरती. आज आहे माझी MSCIT ची एक्झाम आणि त्याचबरोबर मला आज इन्व्हाइट पण केलंय ओपनिंगसाठी. मी रेग्युलरला कॉलेजला जाते. माझ्याकडे नोटबुक किती आहेत बघा. मी मागच्या काही ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही आमच्या घराचा कायापलट करतोय. आज मी तुमच्यासोबत थोडं होम टूर शेअर करते. ज्यावेळी कंप्लीट होईल त्यावेळी रील तर येणारच आहे. आता एक्झामसाठी जायचं आहे म्हटल्यानंतर बससाठी तर पैसे लागणारच. माझ्या लाईफमध्ये मी घेतलेलं काम कधीच लवकर होत नाही. कायम काही ना काही प्रॉब्लेम येतच राहतात. तसंच आज पण झाले माझ्यासोबत. माझी बॅच होती दुसरी. एक्झाम चालूच असताना चुकून मॅडमांकडून एक्झिट झाली एक्झाम. आता एक्झामच्या बाहेर पडले म्हटल्यानंतर मला तिसरी बॅच अटेंड करावी लागली. यामुळेच मला खूप लेट झालं. घरी यायलाच मला 3:30 वाजले होते. तिथून पुढे आम्ही जायला निघालो. आम्ही घरातून निघालो होतो 4:15ला. जात असताना आम्ही पारेमार्गे गेलो होतो. त्यामुळे आम्हाला गोटेवाडी, हातनूर, धामणी, पाडळी, पारेगाव करून आम्ही पोहोचलो विट्यामध्ये. विट्यामध्ये पोहोचल्यानंतर तिला कॉंग्रॅच्युलेशन्स करण्यासाठी मी बुके घेतला. यानंतर आम्ही शॉपमध्ये पोहोचलो. पहिल्या भेटीमध्येच आम्ही इतक्या गप्पा मारल्या की आम्हाला जाणवलंच नाही की आम्ही फर्स्ट टाइम भेटतोय. तिने आमच्यासाठी सँडविच ऑर्डर केलं होतं. यानंतर आम्ही शूट पण केलं. शूट करत असताना काही लाईन मी विसरत होते, पण त्यातून सुद्धा तिने खूप मला समजून घेतलं. ती माझ्याच एजची आहे आणि तिने या वयात इतक्या गोष्टी अचीव केल्या आहेत. तिच्याकडून खरंच खूप इन्स्पायर होण्यासारखं आहे. तिला भेटून खरंच मला खूप आनंद झाला. थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग मी. तिला बाय करून आम्ही जाण्यास निघालो. सॉरी, मला व्लॉग एडिट करायला थोडं लेट झालं. आमच्याकडून थँक्यू.